नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजची जी रेसिपी आहे तर ती नाश्त्यासाठी आपण बनवू शकतो। अतिशय हेल्दी रेसिपी आहे आणि टेस्टी पण आहे आणि ह्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या पण वापरू शकतो। तर आणि पोटभरीचा नाश्ता आहे, अगदी इन्स्टंट होणारा आहे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी आहे। आपण ही चटणीसोबतही खाऊ शकतो किंवा सॉससोबतही खाऊ शकतो, अशी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर आजची रेसिपी आहे ओट्स चिला किंवा ओट्सचे धिरडे पण म्हणू शकतो आपण। याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या पण वापरू शकतो। तर अतिशय टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि पोटभर असा नाश्ता होईल अशी रेसिपी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी ओट्स वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। तर साधारणतः मी 2 कप्स घेतलेत ओट्स। आपल्याला जितकं धिरडे बनवायचे आहेत तितके घेऊ शकतो आपण त्या प्रमाणात। तर मी 2 कप ओट्स घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता त्याची या पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर ते मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेते वाटलेले। त्याच्यानंतर आपल्याला ज्या पण भाज्या आपल्याकडे असतील किंवा ज्या आपल्याला भाज्या आवडत असतील तर त्या आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये। तर त्यासाठी सर्वात आधी मी एक गाजर आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत, मटार होते थोडेसे तर ते घेतलेत, एक लहान आकाराचा कांदा आहे त्याच्या फोडी करून घेतलेत, त्यानंतर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतलेत। आता हे मी चॉपरमध्ये वाटून घेणार आहे बारीक असं। तर अगदी झटपट अशी रेसिपी होते ही। तर आपल्याकडे ज्या आपण भाज्या अवेलेबल आहेत तर त्या आपण यूज करू शकतो। आता त्याच्यानंतर थोडंसं बाइंडिंगसाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1/3 कप आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ, धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी हळद आणि जे आपण भाज्या बारीक केलेल्या होत्या तर त्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ते ॲड केले आणि आपल्याला चमच्याने ते थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी। आणि ते बनवून झालं की आपल्याला ते लगेचच तयार करायचं आहे। तर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे मी, त्यावर थोडंसं मी चमच्याने तेल स्प्रेड करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पळीमध्ये जे बॅटर आहे तर ते थोडंसं घ्यायचं आहे आणि ते आपल्याला स्प्रेड करायचं आहे। तर आधी मी पळीने स्प्रेड केलं आणि नंतर हाताने थोडंसं स्प्रेड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवून 2 मिनिट साधारणतः ते एका बाजूने चांगलं भाजून देणार आहे आणि त्याच्यानंतर पलटवून त्यावर थोडंसं तेल सोडून घेणार आहे आणि परत एकदा ते दोन्ही बाजूने तेल सोडून चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर अतिशय हेल्दी असं जे धिरडा आहे किंवा हेल्दी असं चिला आहे तर तो आपला तयार आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, इन्स्टंट, अगदी घाई गडबडीच्या वेळेला आपण ही रेसिपी नक्की बनवू शकतो। तर टेस्टी आणि हेल्दी असा आपला नाश्ता जो आहे तर तो तयार आहे। तर तुम्ही तो खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता, अतिशय टेस्टी लागतो। तर आजची जी रेसिपी आहे नाश्त्याची तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर याच पद्धतीने मी अजून एक चिला बनवून घेणार आहे। थोडंसं तेल स्प्रेड करून त्यावर जे बॅटर आहे तर ते थोडंसं पळीने पसरवून घेणार आहे, नंतर हाताने आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं शिजू द्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि तेल सोडून दोन्ही बाजूने आपल्याला खमंग असं धिरडं जे आहे तर ते भाजून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।